रवीम भावांनो, कुठल्या कायद्यात लिहिलेलं आहे सांगा मला असं की एखादा पोलीस मोबाईल हॅक करू शकतो सामान्य माणसाचा? कुठल्या कायद्यामध्ये आहे कायद्यामध्ये असं की सामान्य माणसाचा मोबाईल हॅक करायचा? त्याचा हॅक करून अख्खे कायद्याची सिस्टम मोबाईलमधली सगळी माहिती गोळा करायची. तो कोणाशी बोलला आहे, कोणाचं काय त्याचं लफडं असेल किंवा काय असेल XYZ, त्या भाडव्यांना कोणी अधिकार दिले? काय हे ह्यांना शिवाजी महाराजांनी झवून काढलेले या पोलीस लोकांना? शिवाजी महाराजांनी झवून काढले का बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईला दिवसा ढवळ्या लागला होता घरात घुसून प्रत्येकाच्या? हे निगडी पोलीस सिस्टम म्हणा, काय काय पोलीस चौकी असेल किंवा तो काय क्राईमचा तांबोळी असेल किंवा ट्रॅफिकच्या असतील, यांच्या आईला काय शिवाजी महाराज लागला होता का? का बाबासाहेब आंबेडकरांनी झवून काढलेली पिलावळे? मग कशाला एखाद्या सामान्य व्यक्तीचा मोबाईल हॅक करून त्याला त्रास द्यायचा? काय कारण आहे? काय 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 कारण काय? कायद्याने समोर येतात नाही, हिजडे येते आई गेले निगडीमध्ये जमा झालेले सगळे पोलीस बेंचोत छक्के, गाडीचे पार्ट काय काढतात बेंचोत, हुड काय फाडतात. अरे हिजड्यांनो, लायकीत राहावा, तुमची लायकी तेवढी नाही आहे. कुत्रे आहेत तुम्ही इथं जमा झालेले पिंपरी चिंचवडमध्ये, माहिती आहे का? अरे एका व्यक्तीच्या तुम्हाला समोर जायच्या गांडीत दम नाही आहे तुमचा, आणि काय मग मागणं काय टोचाटुची करता तुम्ही मादरचोत लोकांनो? काय मिळणार काही त्याच्यातनं? काय मिळणार आहे? तुम्ही हिजडे आहेत म्हणून हेच साध्य होणार आहे. इथं पिंपरी चिंचवडमध्ये जमा झालेले हिजडे आहेत तुम्ही, आणि तुम्ही ना हप्ते आणि गू खाण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. एवढी तुम्ही ना आले की तुमच्या बायकांना तुम्ही धंद्यावर बसवू शकता. पोलीस लोकांना ऐका नीट, हे काय तुम्ही जर एवढं कृत्य करू शकता ना, तर तुमच्या बायका तुम्ही बुधवार पेठमध्ये धंद्याला सोडता. म्हणजे एवढे तुम्ही कुत्र्यांनी झवून काढलेली किंवा डुक्करनी काढलेली अवलादी तुम्ही जातीवादी, समजलं का? मी जय भीमवाला आहे म्हणून तर तुमच्या गांडीला रुतते आई झावाड्यांनो. एक जय भीमवाला नाही का, कसं वरी आलेला कसं चालन तुमच्या आईला, नाही का? तुमच्या आईवर उडन ना त्यो, बरोबर आहे का? असं तर काही नाही माझ्यावर केस बीस. तुम्हाला काय काय तुम्ही काय कुत्रे आहेत नुसते भोगतान लांबणं, किंवा एखाद्याला सांगून माझा पाठीत वार करायचा प्रयत्न करताना? काय कुत्रं एवढंच करू शकतं? ती तुमची पोलीस लोकांची गत आहे. किंवा गाडीचे पार्ट काढू शकते. तुम्ही निगडी पोलीस स्टेशन सगळे छक्के भरलेले, सगळे तुम्ही हिजडे आहेत भिंचोत लोक. गाड्यांचे पार्ट काय काढता, गुन्हेगारांना काय मागणं आमच्या पाठीत वार करायला सांगता? अरे सामान्य व्यक्तीची एवढी हे तुमच्या गांडीत तर दम नाही समोर यायचा. तुमच्या गांडीत दम मग झाला तर लय तुम्हाला माहिती आहे पुढं काय होईल. जय भीमवाला आहे मी, गांडीत पाचर टाकन. कुठून तू भेंचो, तू समोर किती तुमची टीम असू दे, ये समोर, गांडी दम आहे तुमच्या, या. पण असे हिजडे चाळे नका करू. भेंचोत पोलीस खात्याचं नाव कशाला खराब करता हिजड्यांनो? तुमच्यामुळं अख्ख्या निगडी पिंपरी चिंचवड शहराचं नाव खराब व्हायला लागले. गू खाणाऱ्यांनो, इथं भेंचोत 50-100च्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनो तुमची लायकी नाही आई झावड्यांनो. कोंडमचं पाकिट माहिती आहे का, 50 रुपयाला देते, ती तुमची लायकी आहे. 50 रुपये तुम्हाला लोक देतात भेंचोत भिकाऱ्यावानी. ती भीक घेऊन जातात. ते भिकारी तरी भेंचोत हक्काने भीक मागतो. काय हक्काने भिकारी म्हणतो स्वतःला? तुम्हाला ते कुत्र म्हणण्याची पण लायकी नाही हिजड्यांनो. त्यामुळं असं कुणाचा गरीब लोकांचा मोबाईल किंवा काय त्याचे गाडीचे पार्ट म्हणा किंवा काय काढू नका. हिजडे तुम्ही निगडीमध्ये जमा झालेल्या आई झावड्यांनो, हक्क्यांनो. आणि मोबाईल काय हॅक करता भैंचोत लोकांनो, हिजड्यांनो. एक साहेबा भाऊ गायकवाड तुमच्या अख्ख्या पोलीस सिस्टमच्या आईला झवून पुरून उरला आहे. एक साहेबा भाऊ समोर आल्यावर तर मग बघ काय करण भाऊ. किती जण असू द्या, तुम्ही पळू नाही देणार इथनं पिंपरी चिंचवडमधनं भाऊ. एवढा मग आदर्श होते मी आई घालेनो. तुम्हाला 12 जणांनी झवून काढले ना, आम्हाला एकानेच काढले झवून. पळून देणार नाही भेंचोत लोकांना. हिजडे चाळे करा, भेंचोत बांगड्या भरा तिथं टाकल्यात का मी घेऊन येऊ अजून बांगड्यांचं आणि साड्याचं सेट तिथं तुम्हाला सजवायला? भेंचोत पिंपरी चिंचवडमध्ये जमा झालेले डुकरं भेंचोत
घाण आई झावडे. तुमची लायकी नाही भेंचोत लोकांनो. एक रंडीची तरी लायकी ती पण लायकी नाही तुमच्या आई झावड्यांना. भेंचोत लोकांना पोलीस म्हणून घेता. तुमच्या आईला आई झावड्यांनो छक्के कुठले जमा झालेले इथं. भेंचोतांनो साड्या घाला, बांगड्या भरा आणि पराती घ्या भीक मागा इथं पिंपरी चिंचवडमध्ये. आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांनी हागलेला गू खावा एक थाळ्या घेऊन. ती थाळेमध्ये प्रत्येक लोकांना हागायला हवा आणि ते तुमच्या बायका लेकरांना न्यायला हवा. तुमची लायकी हे आई झावड्यांनो छिनालच्यांनो. समजलं का भेंचोत लोकांनो. जय भीमवाल्याला दाबता भेंचोत. समोर यायचा तर गांडीत दम नाही तुमच्या. भेंचोत पळू पळू मारीन आई झावड्यांनो तुम्हाला. हिजडे कुठले.